मी आज चालली आहे गावाला म्हणजेच नाशिकला आणि माझ्या फॅमिलीसोबत चालली आहे आणि माझे माणसं. तर ही माझी मम्मी आहे. आता मी कल्याणमधून निघालेलो आम्ही 1:30 वाजता. आता ऑलमोस्ट 2:30 वाजले कारण आम्हाला ट्रॅफिक लागली खूप. आता आम्ही समृद्धीला लागलो, समृद्धी महामार्गाला. आता टोल येईल. पुढे आहेत माझा भाऊ आणि माझे पप्पा आणि हा टोल नाका आहे. आणि इथे माझे मांजरं आहेत. लुसी आहे, ती साठते एका पिल्लाला. हे बघा. आणि इकडे ॲश बसली आहे. ॲश नको ओरडूस. आणि आता उद्यापासून तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला भेटतील. मस्त छान ट्राय करेल मी काढायला गावाचे व्हिडिओ. 8 दिवस आम्ही आता आता सुट्ट्याला गणपतीच्या चाललोय. सुट्ट्या आहेत तर हो. पप्पांना सुट्ट्या लागल्यात. मला तर आहे आता सुट्ट्या सध्या. हा आहे टोल नाका. जस्ट आम्ही आलो इथे थांबलो आहे कारण की इथे वॉशरूम इकडेच आहे फक्त. जोपर्यंत तुम्ही हायवे सोडत नाही तोपर्यंत कुठेच हॉटेल नाही आहे मध्ये, कुठेच वॉशरूमला थांबायला जागा नाही आहे, असं काहीच नाही आहे. तर तुम्ही जिथे चढता आणि जिथे उतरता तिथेच तुम्हाला भेटेल. त्यामुळे सगळं खायला वगैरे तुम्ही घेऊन जा सोबत जर तुम्ही इथून जात असेल तर. सामान शोधतायत काहीतरी. ही माझी मम्मी. मम्मी आता आम्ही जागा चेंज केली आहे. ड्रायव्हर चेंज झाला आहे आणि पप्पा मागे गेले. मस्त दोघं खात आहेत बसून. भूक लागली आता आणि निघालो आम्ही. खूप ढग आलेत काळे काळे. अशी स्पीड लिमिट दिली आहे हायवेला. दोघं 2 पॅकेट घेऊन खात आहे आणि पप्पांची चॉईस आहे दोन्ही पण. पप्पा घेऊन आले सकाळीच डीमार्टवरून कारण जायचं आहे म्हणून. आणि आम्ही बसलो. इकडे आहे इकडे बास्केटमध्ये पिल्लं ठेवले, त्याच्यावरती लुसी बसली आहे. पाऊस खूप लागला धरून ठेवले. दिसतच नाहीये घरी. धुकं आलं धुकं. वॉटरफॉल छोटासा. हा बोगदा. काय कम्फर्टेबल. कधीतरी बायको पोरांना वेळ द्यायला पाहिजे माहिती का. घरी गेल्यावर आता किती वेळ देत आहे बघू. आता घरी गेल्यावर नाही आता घरी गेल्यावर आम्हाला किती वेळ देणार आहे बघू आपण. मला पण दिसेल मस्त वेळ. मम्मीचे कंप्लेंट आहे की पप्पा झोपलेत गाडीत. इतर वेळेस पण शाळेत जातात वगैरे तर तेव्हा पण शाळेचं मुलं झोपतं असं त्याचं म्हणणं आहे. तर आता गाडीत येतात तिने वेळ द्यायला, पप्पाने वेळ द्यावा असं म्हणणं आहे. आता जातोय ना गावाला आपण, मस्त फिरूया कुठेतरी. पप्पा फिरायला नेणार आहे. काय करतात असं पप्पांचं म्हणणं. गावाला गेले का त्यांच्या मित्रांबरोबर ते फिरायला जातात आणि आम्हाला तिथं नेऊन बसवतात घरी. फिरायला म्हणजे कामाकारी जातोय, काम असते. काम असतं पप्पा. हे फिरायला जे दिसतंय तेच दिसतंय. पण मग हेच आम्ही पण असतं. ठरवलंय आता आम्ही पण फिरायला जाणार. आम्ही पण फिरायला जाणार शेजारी. म्हणजे माणसाला असं वाटतं की हा फिरतोय बाहेर म्हणजे काय. इथे पण हिरवगार असं नेचर दिसतंय तर हेच बघावं असं पप्पांचं म्हणणं आहे. आता आम्ही आलोय कसाऱ्यात. कसाऱ्याचा आम्हाला आता बोगदा लागणार आहे, टनल लागणार आहे. सगळ्यात मोठा आहे तो. ऑलमोस्ट किती किलोमीटर आहे पप्पा? 7-8 किलोमीटर आहे. तर हा एवढा डोंगरच्या आतमध्ये तो आहे. इथे पण वारली पेंटिंग केली आहे, खूप सुंदर आहे. आणि हा मेन बोगदा इगतपुरी बोगदा दिलाय कारण की पेंटिंग पण खूप छान केली. हा बोगदा सोडल्यानंतर डायरेक्ट इगतपुरीच्या इथे पोहोचतो आपण. इथून बाहेर पडलो आता.
पुढे जातो नागपूरपर्यंत आणि आम्ही आता नाशिक. लुसी बघते वा. आता आम्ही हायवेला लागतो नाशिकला. आग्रा हायवे तो नाशिक. या हॉटेलमध्ये आता जेवायला जायचं आहे आम्हाला. काहीतरी नाश्ता करू नाही आता जेवू. आता जेवणाचाच टाइम 4 वाजलेत आता. हे हॉटेल आहे. उतरलो आम्ही आता. थोडा बारीक बारीक पाऊस पण चालू आहे. इथे छोट्या पोरांना खेळायला पण जागा आहे. नेहमी येतो आम्ही मोस्टली इथून जेव्हा आम्ही गावाला येतो याच ठिकाणी येतो. पप्पा बस. आणि इकडे हायवे इथे गाड्या जात आहेत. अजून मम्मी आणि दादा उतरले नाही आहेत. गर्दी आहे आणि बरीचशी. आतमध्ये पण बसायला जागा आहे, बाहेर पण आहे. इथे वरती पण रूम्स आहेत इफ राहायचं असेल स्टेसाठी. इकडून व्ह्यू खूप छान आहे. स्विमिंग पूल पण आहे आणि इथे मागे समृद्धी महामार्ग पण दिसतो. हा समृद्धी महामार्ग आहे. जाते आता त्यांच्याकडे. आले असतील जेवायचं. आमचं जेवण झालं आता आणि आम्ही निघालोय परत. अजून इथून 1 तास लागेल नाशिकपर्यंत जायला आणि तिथून पुढे 1 तास लांब आहे आमचं गाव. तुम्हाला व्हिडिओ मधून दिसेलच अजून थोडा आता थोडं झोपतो. मी झोपून देणार नाही ना. झोपायचं नाही बाबा. गाडीमध्ये कोणी झोपतं का? असं समजायचं का गाडीमध्ये खूप गर्दी, झोपायचं नाही. तर आता वाजले 5:30 आणि आताशी आम्ही नाशिकमध्ये पोहोचलोय. लोकांना वाटते नाशिक खूप जवळ आहे मुंबईपासून, पण असं नाही. आम्ही 1:30 वाजता निघून आम्ही आता पोहोचतोय. म्हणजे आम्हाला किती तास लागले? 4 तास लागले आम्हाला. आणि इथे नाशिकमध्ये पोहोचलो आणि अजून पण पाऊसच चालू आहे. नाशिककडे खूप पाऊस आहे. हे नाशिक शहर आहे. इथून आम्हाला पण गावाला जायचंय. अजून आम्हाला 1 तास, ऑलमोस्ट 1-1.5 तास तर लागणार आहे. कारण की रस्त्याला खूप खड्डे पण आहेत. पाऊस पण चालू आहे. त्यात गाडी जरा हळूहळू चालवायला लागते. आमचा ड्रायव्हर जरा फास्टच चालवतोय. तर मी बसली पुढे त्याला सांगायला. बघू आता किती वाजता पोहोचतोय. तरी 7 तरी वाजतील आम्हाला मे बी. काय म्हणणं आहे तुमचं पप्पा? पाऊस बघूनच कंटाळले म्हणजे भीती वाटायला लागली थंडीची. पप्पा म्हणताय रिटर्न जाऊ म्हणे कल्याणला. रिटर्न झाला पप्पा बोलतो. काहीच नाही, मस्त बसलेलो आहे. जेव्हापासून बसलो गाडी त्यात बसलेलो आहे. कंटिन्यू बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि आज माझ्या चॅनल मध्ये 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद जे लोक मला सबस्क्राईब करतात. मम्मी माझी पण ब्लॉग करते. तर मग कल्पना गायकवाड तिचं चॅनलचं नाव आहे. तुम्ही बघू शकता सर्च करून युट्यूबला. आणि माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे आज युट्यूबवर. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद जे कोणी सबस्क्राईब केले असेल. ज्यांनी नाही केलं त्यांनी मला सबस्क्राईब करा. भरपूर माझ्या मम्मीचे पण मॉनिटाईज झालंय चॅनलचं पण 2000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले. माझे सबस्क्राईब 2000 पूर्ण झालेले. गणपतीचे स्टॉल नाशिक मध्ये. तर आम्ही आता पोहोचलोय आमच्या गावाला आणि इथे लाईटच नाहीये. तर आता काय दाखवता येणार नाही.
आमचं घर आहे. 7:30 वाजले घरी यायला. हे बघा येतानी भाज्या वगैरे सगळं. आता सगळं सामान उतरवतो आम्ही. मांजरांना पण काढायचं आहे आमच्या. सगळं सामान काढतात. आलो आम्ही गावाला आमच्या. हे घर आहे आमचं, पण सध्या लाईट नाही आहे. हा चार्जिंगचा बल्ब लावला आहे आता. तर इथेच हा ब्लॉग एंड करते. आणि 7:30 वाजले, तेवढा टाईम झाला आम्हाला. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा. बाय बाय.